नमस्कार शेतकरी मित्र, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष सर्व शेतकरी मित्रांना सुखाचे जावो आणि 2026 या वर्षी चांगला पाऊस राहो ही तुम्हाला शुभेच्छा. आणि पडणारच आहे. तरी शेतकरी मित्र, 1 जानेवारीपासून थोडा वातावरणात परत बदल झाला आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्राच्या मध्यभागी एक 2 लो प्रेशर तयार झाले. त्या प्रभावामुळं बेंगलोर, चेन्नई, कर्नाटक या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसे पाहिलं असता मुंबई, नाशिक या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच कोल्हापूर, सांगली या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच मुंबई, पालघर या भागामध्ये 1 तारखेला आणि 2 तारखेला देखील नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच 2 तारखेला पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु पावसाचा कसलाच अंदाज नाही. फक्त हा मुंबईच्या किनारपट्टी भागामध्येच नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. परंतु 2 तारखेला वातावरण हे सर्वत्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पाहिलं असता 3 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण अंशतः ढगाळ राहणार आहे आणि पावसाचा अंदाज बिलकुल नाही. परंतु 3, 4 तसेच पाहिलं असता 5 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. सांगली, कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुणे या भागामध्ये. आणि 6 तारखेला देखील हीच परिस्थिती. 6 तारखेला वातावरण ढगाळ वातावरण कमी राहणार आहे 6 तारखेपासून. तसेच 7 तारखेला देखील अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. तसे पाहिलं असता शेतकरी मित्र, पूर्ण सध्या तरी 15-10 जानेवारीपर्यंत वातावरण ढगाळच राहणार आहे. आणि याचे कारण म्हणजे जवळजवळ बेंगलोर, कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये पावसाचे वातावरण तयार आहे. बेंगलोर, कर्नाटक तसेच चेन्नई, केरळ या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं महाराष्ट्रात याचा प्रभाव हा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आणि सांगलीच्या काही भागामध्ये नॉर्मल पाऊस पडू शकतो. तसेच शेतकरी मित्र 10 तारखेला. आणि हे वातावरण जवळजवळ जानेवारी महिन्यामध्ये पाहिलं असता 15 जानेवारीपर्यंत तरी अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 2 आणि 10 तारखेला थोडं वातावरण जास्त ढगाळ राहील. परंतु परत 14 तारखेपासून वातावरणात ते ढगाळ वातावरण कमी राहील. परंतु थंडीमध्ये वाढ ही अंशतः. तर शेतकरी मित्र, जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे. कारण ढगाळ वातावरणामुळे याचा प्रभाव थंडीला जाणवणार आहे. ढगाळ वातावरण राहिल्यामुळे वातावरणात बदल झाला आहे आणि थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. ही जवळजवळ थंडी शेतकरी मित्र 10 अंश ते 15 अंशच्या दरम्यान सकाळचे तापमान राहणार आहे. त्यामुळं थंडीमध्ये थोडी घट होणार आहे. 15 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत सकाळचे 5चे तापमान राहणार आहे. त्यामुळं थंडीमध्ये घट होऊन थंडी कमी जाणवणार आहे. आणि सध्या तरी ही थंडी तसे पाहायला असता 9 जानेवारीपर्यंत सध्या तरी एकदम खूप कमी थंडी राहणार आहे. तसेच 15 जानेवारीपर्यंत थंडीचे प्रमाण कमी राहील. फक्त 10-11 तारखेंना काही जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण राहील. परंतु जानेवारी महिना थंडीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे सध्या तरी दाखवत आहे. आणि 15 जानेवारीपर्यंत थंडी ही थोडी राहणार आहे, पण थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, परंतु पावसाचा कसल्याच प्रकारे अंदाज नाही. आणि दुपारचे टेम्परेचर देखील जानेवारी महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. 27 अंश ते 29 अंश सेल्सिअस असे दुपारचे तापमान राहणार आहे. त्यामुळं दुपारी उन्हाचा चकटा जाणवणार आहे आणि पहाटे थंडी जाणवणार आहे. ही थंडी सध्या तरी 14 अंश ते 15 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. 15 तारखेपासून परत थोडीफार नॉर्मल थंडीमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.